राजकुमार महादेव लोंढे, राहणार चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, 19/5/2025 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास मला फोन आला की तू कुठं आहे, काय आहे, तू आमच्याबद्दल कुणापाशी काय बोललाय, काय नाही, याचा गैरसमज मनात निर्माण करून बाजी पाटील यांनी मला कॉल केला असता त्याने कॉल केल्यानंतर मला शिवीगाळी केली. तू कुठं आहे, तुला आज जिवंत सोडतच नाही, तू जिथं असशील तिथे येऊन तुला आज ढगात पाठवणार, असं बोलत बोलत मी गावातून एका कंपनीकडे जात असताना, या कंपनीच्या जवळपास जात असताना हे सगळेजण मिळून तिथे आले आणि माझ्या गाडीला धडक दिली. धडक दिल्यानंतर माझ्या गाड्यातील एक 5 तोळ्याचं ब्रासलेट होतं, माझ्या गाडीत 4.5 लाख रुपये कॅश होती, ही सगळी यांनी काढली. नंतरच्याला यांनी मला खाली पाडून मला यांनी केशव देवकर याच्यापाशी रिव्हॉल्वर होती, तर केशव देवकर याने पहिले फायरिंग हवेत ढगात गोळीबार केला पहिला. नंतरच्याला शंकर पाटील याने मला माझ्या डोक्यात रॉड मारला. नंतरच्याला शंकर पाटील यांनी माझ्या डोक्यात रॉड मारल्यानंतर तसेच आदित्य चव्हाण याच्या हातात एक तलवार होती, त्याने तलवारीने माझ्या पाठीत एक वार केला. वार केल्यानंतर तसेच अनिल पाटील यांनी केशव भोसले जी रिव्हॉल्वर होती ती रिव्हॉल्वर घेतली आणि आज ह्याला सोडायचं नाही म्हणत त्याने रिव्हॉल्वर चालवायला चालू केली असता मी खाली बसलो तसे रिव्हॉल्वरची गोळी माझ्या डोक्याच्या वरून गेल्यानंतर मी तिथून पळ काढत कंपनीच्या आडोशाला जाऊन बसलो. कंपनीच्या आडोशाला गेलो असताना हे सगळे तिथे मला जीवे मारण्यास आले असताना कंपनीतील लोकांनी मला धरल्यानंतर या सगळ्या लोकांना बाहेर काढलं. या सगळी टोळी तिथून फरार झाली. नंतर मला यांच्यापासून प्रचंड धोका आहे. मला इथून फोनवरती धमक्या देतात की आता याला जिवंत सोडायचं नाही, यानं पोलीस कंप्लेंट केली, काय केली तर त्याला आपण संपवून टाकायचं, अशा राजकीय भूमिकेतनं ही टोळी सक्रिय आहे पूर्ण. ही पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करतात. याच्यात मुख्य आरोपी केशव देवकर, बाजी पाटील, अनिल पाटील, शंकर पाटील असे 4-5 दोन इतर अजून आरोपी आहेत, 6 आरोपी आहेत. यांनी संघटना हल्ला माझ्यावर प्रचंड मोठा जीवे मारून टाकू, ह्याला ठेवायचाच नाही असा मोठा हल्ला घडवून आणला.